माग आहे गेला त्याला ते चांगला सर आ यांनी का सकाळी आंबवून खाल्लंच नाही. हे दोघांनी खाल्लं आणि आता गोड्याला थोडं पिंडी टाकलीत. तिकडे पाऊस नाही का अजिबात? तुम्ही सावरंगेला गेलते का वर पार? अचानक बाय ना काय घर खाडला वर धुवायचं आहे त्याला आज आपल्याला गरम पाण्याने आणि या दोघांना उद्या धुवायचं आपल्याला. चल भैया भैया कहा रे 20/20च्या पाहिजे रे. 6 घ्यायच्या 6 मध्ये आपलं सगळं काम होतंय. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या नवीन व्हिडिओमध्ये. एक आत्ता आहे ना 11 वाजलेत. गोट्यात आलो इथं. यांना पहिलंच खायला टाकलेलं सकाळी होई कडबा. यांनी का सकाळी आंबवून खाल्लंच नाही. हे दोघांनी खाल्लं आणि याला आत्ता गोड्याला थोडं पिंडी टाकलीत. खात ये आणि त्याला पण नाही टाकलेलं, त्याला कडबा टाकलेला आहे सकाळी. याचं राव ते काढलंय राव. अजून त्याला गरम पाण्याने शेकाय धुवायचं आहे पण नेमकं पोर नाही. पोर येते 1-2-3 तासांनी. मग 12 ते 1-2च्या दरम्यान धुवायचं याला. अख्खा आहे ना आखाडला डायरेक्ट. ते ना पाहुण्यांना फोन केला तर मी, ते म्हणले काय ते पाळू ते म्हणून आजार असं नाही का, असं अवघडतं अंग ते होतंय म्हणलं. ते होतंय ऑटोमॅटिक नीट. आणि सर माग अंगा खाडलं याचं अंग. ताटला डायरेक्ट. कागद एक आणायचा, कागद आणायचं विसरलो मी काल. एक कागद बाकीने याला धुवायला लागेल. आपल्या हॉटेलचे ना स्प्रे पेंटिंग करून घ्यायची अख्खी. त्याची पण ओपनिंग रावले जवळ आले. डेट 24 तारीख आहे आज. अजून आपल्याकडं साधारण लई मॅक्सिमम एक 7 दिवस बाकी. फक्त 7 दिवसात ओपनिंग करायची आपल्याला. 1 तारखेला बरोबर 1 सप्टेंबरला. त्याचं पण थोडं बरंच काम आहे राव अजून. बघू याला गोट्यात नंतर येतो डायरेक्ट. पोरं येतील नंतर 1-2-3 तासांनी 1-2च्या दरम्यान धुवून टाकू त्याला अख्खा. बघायला आलो होतो मी गोट्यात. म्हणलं राव नीट झाला काय नाही. कडबा खाल्ला त्यांनी पण थोडा खाल्ला. अजून तोंडा पुढे द्यायचे थोडे तासाच. बाकी विमाने खाल्लाय. महाराष्ट्र होता आज. पण नेमकं ते कंपनीवाल्याला काम आहे राव. ते म्हणलं याचे जॉब चालू आहे. तर म्हटलं आता उद्या करूयात पेंटचं सगळं काम. मग पेंट आणून ठेवतो मी अख्खा. अजून ब्लॅक कलर 1 लिटर आहे इथं. पण माझ्या गाडीत 1 लिटर आहे शिल्लक. अरे शेजारी गाला तो चहा पेला बाहेर दिला डायर तुला गरपच. अरे ऋषी मग आता याला ग्रीसवाला बोलो ना कोणराव. हे वर खाली करा ग्रीसिंग करायची ना. अजून कलरच काम आहे मेजरले आता. आणि फ्रेमचं आहे. हे काय स्क्वेअर बनवून टाकतो 20/20च्या. आणि तिथे एक फ्रेम बनवायची आपल्याला. पडदा एक आणावं लागेल. साफसफाईला 1 दिवस जाईन अक्का. आपल्याला ना गावात जाऊ आणि ते स्टीलवाल्याकडं जवळपास आपल्याला 20/20च्या आहे ना ट्यूब आणायच्या. स्क्वेअर ट्यूब साधारण आपल्याला लागतील एक 6 बरे. आपल्याला 6 भरपूर होते ना. आपल्याला 6 आणायच्या. मी सगळं मेजरमेंट घेतलंय. बंटी पण द्यायचे आलाय स्टीलवाल्यापाशी. मग ते येऊन परचेस करायचं आणि त्याच्यात गाडी टाकून इकडे आणायला लागेल. मग त्याला 200 रुपये भाडं द्यायला लागेल परत. ते काय परत मधून कट पण नाही करता येणार ना. कारण ते साईज वेगळी प्रत्येक बॅनरची. त्याच्यामुळे ते कट नाही करायचं. आता अदरवाईज कटिंग करून मॅच गाडी टाकून आणलं असं 10 फुटाचं असं. 20/20च्या पाहिजे रे. 6 घ्यायच्या 6 मध्ये आपलं सगळं काम होतंय. 20/20 होई. आणि याला काही नाही पातळवाली पण चालून आपल्याला जाड नाही घ्यायची. माझ्या मताने ही पण चालन राव आहे ना रे. बंटी शेट कोणची घ्यायची सांगा तुम्ही चॉईस करा. बंटी शेट कॅमेराला शाय आहे मित्रांनो. म्हणून बंटी शेट जरा
त्याचं काय नाही साजूक बनतो लगी. अरे तर ती करटूक नाहीच रे. आमरे ये 2022ची. पण ही हार्डवाली आपल्याला फ्रेमसाठी पाहिजे. फ्रेमसाठी चालते नाही. ती हार्डवाली याच्यात एक नॉर्मल पाताळ घ्यायची पाताळ. छे निकालो भैया छे. काटा एक ही है ना. नहीं बराबर है तेरा. दो हमारा छे निकाल. ना एकदम. हाँ बैनर का फ्रेम करने का है रे. तो ये भी है 6 किलो. अरे वो लो काय का जाड़ा चाहिए उसका. उसको एक बार लगाए तो कौन छुएगा नहीं उसको बार बार. फालतू में क्यों पैसा देने का ज्यादा. किती किलो झाले हो. 24.8 ग्राम. ओके निकाला अभी हो गया ना. लहान लहान मी मटरची स्क्वेअर ट्यूब वगैरे वाट त्या साईडला ठेवून दिली बाहेर आणि ना पाईप जॉईन केला. ते गाळा धुवून घ्यायला ना आपल्याला. मोटर बिटर लावली आपली गोट्यातली आणि अख्खं धुवून घेऊ आज. हे शेटर त्या साईडचं आणि या साईडचं एक धुवून घ्यायचं अख्खं. वर चढून पण धुवायला लागणार अख्खं व्यवस्थित. तीन वाजले आता. अख्खा गाळा धुवून टाकला आम्ही. उद्या म्हणजे उद्या पेंटिंग सगळं करता येईल त्याचं म्हणून. ट्यूब बी उद्या सगळं बाहेर. लय वेळ लागला राव. जवळपास ना 2 तास झाले आम्ही गाळा धुत होतो. आत्ताशी जाऊन जो आलाय तो हेच वाटतं गरम व्हायला लागलेलं आहे राव. वासरू धुवायचे घरी जाऊन. 2000 years later. हा खाडला बरा धुवायचा आहे त्याला आज आपल्याला गरम पाण्याने. आणि ह्या दोघांना उद्या धुवायचं आपल्याला. चल भैया भैया कहा रे. असं नाही करायचं. नाही चल चल मस्त. थांब भैयाच्या हातात 2-3 शाबू द्या. 2 मिनिटं दाखवतो मी तुला. बघू ना मी धरतो. शॅम्पू तू शॅम्पू लाव फक्त. बाकी काहीच करू नको तू. काही माग हे गेला त्याला ते चांगला सर. त्या साईडनी गरम पाणी शेकला पूर्ण का पायी बी छाती होती जरा चांगला करायचा. तिकडे पाऊस नाही का अजिबात. तुम्ही सावरंगेला गेलते का वर पार. अचानक बाय ना काय गर्दी होती का. रविवारी सुट्टी होती. इकडे माथेला कायच काम चालू आहे. तिथं पाईटपेक्षा डेंजर आहे रे ते. बनवते माग वाटलं ना. मागल्या पायावर त्या मागल्या शेवटक ना पाया. ते मूर्खीचं झालंय. मूर्खी गाणी ना. इकडे इकडे येतात. तुला झालं का आंघोळ. ते बस ते खुर्ची बस. खुन्नसला आम्ही आंघोळ घातली. चांगला गरम पाण्याने शेकला. इकडे बस इकडे सर. गरम पाण्याने शेकला याला चांगला. जवळपास आता आहे ना 6 वाजा आलेत. यांना आहे ना आता आंबवण टाकून आहे ना कुट्टी टाकायची. या कुट्टी मातीला यांच्या नाही का ते कडबा कुट्टीची याच्यात. यांना हात बांधाय पाहिजे बरं छान सगळं साफ करून. काय 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 तुझ्याकडे बघतोय. काय म्हणतोय तुला.
काहीच नाही म्हणत. काय म्हणते तुला? बर आपण लाईट लाव बाळा आता. लागली का साईड लाईटी? थांब आपण मागलं नेट बंद करावं लागन. आता आज चांगलं ऊन आहे राव. आज बोरवाडीचा घाट होता पहिला दिवस. चांगलं फायनल विणलं पण झाली. पहिला आमचा 3रा दिवस आहे. आता उद्या 2रा आहे आणि परवा 3रा आमचा आहे. साफले करावं लागेल. लाद घेऊन टाकतो पहिली न साफसफाई घरी बसतो कवर पण लय वेळ लागतो साफसफाई करायला.